आपण अहंकाराच्या विरोधात एकत्र आलोत अशी टीका पालघरमधनं नाव न घेता शिंदेंनी भाजपवर केली। काल सांगोल्याच्या सभेतही शहाजी बापूंचा काही मित्रांनी विश्वासघात केला असं म्हणत शिंदेंनी भाजपला अप्रत्यक्ष टोलाही दिला। त्यामुळे शिंदे यांनी भाजपशी उलट पंगा घेतला अशी चर्चा रंगली। पण शिंदेंनी भाजपशी पंगा घ्यावा अशी नेमकी काय कंडिशन आता तयार झाली आहे, तर जिथे मित्र पक्षाचे आमदार आहेत तिथे विरोधात असलेल्या सक्षम लोकांना आपल्या पक्षात घेण्याचा गेम भाजपने सुरू केला। संभाजीनगर, जळगाव, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि कित्येक जिल्ह्यात शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी भाजपने फोडले। भाजप आता ऑपरेशन लोटसचा दुसरा अंक राबवत शिंदेंसोबत असलेले लोक फोडत असल्याचा दावाही सामनातून करण्यात आला होता। शिंदेंसोबत असलेले 35 आमदार हे कधीही भाजपमध्ये जातील असा दावाही सामनामधून करण्यात आला। त्यामुळे शिंदे यांच्यावर असलेल्या संकटाची चर्चा केली जाऊ लागली। जर यंदाच्या स्थानिक निवडणुकीत यश मिळालं नाही तर शिंदेंच्या शिवसेनेतील नेते हळूहळू भाजपची वाट धरतील हे फिक्स आहे। स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत भाजपने जर स्वबळावर सत्ता मिळवली तर राज्यातल्या महापालिका जर त्यांनी जिंकल्या तर त्यांना शिंदेंच्या शिवसेनेची गरज पडणार नाही। नगरपंचायत निवडणुकीत 100 नगरसेवक बिनविरोध निवडून आणून भाजपने हे दाखवूनही दिलंय